2013चा मार्च महिना. लॅरीच्या ब्रूही चौकात गर्दी जमलेली. लोक टाळ्या वाजवत होती. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांना चीअर करत होती. फुटबॉल लॅरीच्या रक्तात, त्यामुळे चौकात फुटबॉल खेळणं कॉमन होतं. पण भर दुपारी रंगलेली ती फुटबॉल मॅच वेगळी होती. या दोन्ही टीम्स एकत्रच होत्या आणि त्यांच्या पायात बॉल नाही, मुंडकं होतं. अर्शद पप्पूचं मुंडकं. उझैर बलोचच्या इशाऱ्यावर तोडण्यात आलेलं अर्शद पप्पूचं मुंडकं. धुरंधरच्या एंडला रेहमान डकेत मेल्याची बातमी बघून अर्शद पप्पू हसताना दिसतो आणि रिकाम्या झालेल्या खुर्चीवर रणवीर सिंग अर्थात हमजा बसल्याचं पोस्ट क्रेडिट सीनमध्ये दिसतं. पण प्रत्यक्षात लॅरीमध्ये काय झालं? रेहमान डकेत मेल्यानंतर लॅरीमध्ये राज्य कुणी केलं? तर उत्तर आहे उझैर बलोच. उझैर बलोच लॅरीचा सरदार झाला, रेहमानच्या खुर्चीवर बसला. या उझैर बलोचचं कनेक्शन लागलं पाकिस्तानात हेरगिरी केल्याचा आरोप असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्याशी. रेहमान डकेत मेल्यानंतर काय घडलं तेच सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. हाजी लालू लॅरीच्या ओजी डॉन्सपैकी एक. कब्रस्तान भागात लालूची दहशत होती. लालूची मेन ताकद होती त्याची 7 पोरं. रेहमान डकेतच्या बापाला म्हणजे दादलला बाबू डकेतने मारलं. रेहमानला बदला घ्यायचा होता. बापाशिवाय मोठं व्हायचं होतं, तेव्हा त्याला आपल्या पंखाखाली घेतलं हाजी लालूनं. पण या दोघांचं एका खंडणीच्या राड्यावरून फाटलं आणि रेहमान डकेत वेगळा झाला. रेहमाननं आपली स्वतःची गँग तयार केली. आता वेळ रेहमान डकेतची होती. पण एकट्या रेहमानलाच मोठं व्हायचं नव्हतं. लॅरीचा अजून एक गँगस्टर होता, मोठं व्हायची इच्छा बाळगणारा. हाजी लालूच्या 7 पोरांपैकी सगळ्यात क्रूर पोरगा अर्शद पप्पू. अर्शदने लॅरीमध्ये खून पाडायला सुरुवात केली. त्याला रेहमानपर्यंत पोचायचं होतं, पण लोकांचा सपोर्ट, राजकीय ताकद आणि प्रचंड दहशत यामुळे रेहमान बराच पुढे निघून गेला होता. रेहमानने हाजी लालू आणि त्याच्या पोरांना लॅरीच्या सत्तेपासून बाजूला ठेवलं. अर्शद पप्पूचे हात रेहमानपर्यंत पोचले नाहीत, पण त्याच्या आर्थिक ताकदीपर्यंत मात्र पोचले. मोहम्मद फैजू उर्फ फैजू बलोच, लॅरीमध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस करणारा, तो रेहमानला बराच हप्ता देत होता. अर्शद पप्पूनं फैजू बलोचकडे खंडणी मागितली. त्यानं तोंडावर नाही सांगितलं. चिडलेल्या अर्शदने फैजू बलोचला उचललं, मारलं आणि रेल्वे ट्रॅक जवळच्या कचरा पेटीपाशी बॉडी फेकून दिली. रेहमानची आर्थिक रसद तुटली, पण फैजू बलोचच्या मृत्यूचं सगळ्यात जास्त दुःख दुसऱ्या एका पोराला झालं. हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचं काम करणारा, लॅरीमध्ये महापौर पदाची निवडणूक अपक्ष लढवून हारलेला, रेहमान डकेत सोबत एका शाळेत शिकलेला, रेहमानचा चुलत भाऊ फैजू बलोचचा पोरगा उझैर बलोच. सुरुवातीला उझैर रेहमानच्या गँगमध्ये यायला तयार नव्हता, पण बापाच्या बदल्यासाठी तो आला आणि रेहमानला हुशार शूटर मिळाला, थंड डोक्यानं ऑपरेट करणारा. आता अर्शद पप्पू विरुद्ध रेहमान डकेत असा खुला सामना सुरू झाला. दोघांमध्ये लॅरीचे एरियाज वाटले गेले. अर्शद एरियाला पेटलेला. लॅरीमधलं कब्रस्तान त्याच्या भागात यायचं, पण त्याने आदेश काढलेला रेहमानच्या एरियातून कुणी जनाजा घेऊन आलं तर आलेल्या लोकांनाही संपवणार. रेहमानच्या बापाची कबर फोडून त्याची नासधूस करणारा सुद्धा अर्शद पप्पूच होता. कब्रस्तानमध्ये एकमेकांच्या बॉड्या सुद्धा तो शेजारी शेजारी दफन करू द्यायचा नाही. अर्शद पप्पूला MQMचा सपोर्ट होता, तर रेहमान डकेतला पाकिस्तान पीपल्स पार्टीचा. अर्शद पप्पूला जेलमध्ये टाकणं रेहमानला जमलं. त्यानं पीपल्स अमन कमिटी नावाचा पक्ष काढला. शांतता प्रस्थापित करायची असल्याची घोषणा केली आणि अशात SP चौधरी असलमने त्याचा एन्काउंटर केला. आता रेहमान डकेतचा एन्काउंटर झाला की खून याबद्दल मतमतांतर आहेत, पण रेहमान डकेत 9 ऑगस्ट 2009ला मेला आणि सत्तेची खुर्ची रिकामी झाली. आता हे तुम्ही थोड्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये धुरंधरमध्ये पाहिलं असेल तरीही सांगितलं, कारण अंदाज यावा रेहमानची खुर्ची किती मोठी होती याचा आणि त्या खुर्चीचा दावेदार अर्शद पप्पू किती क्रूर होता याचाही. रेहमान नंतर कोण हा प्रश्न लॅरीला फार काळ पडला नाही. अर्शद पप्पू जेलमध्ये होता. रेहमानचा राईट हँड असणारा बाबा लाडला नामचीन होता, पण खुर्चीवर बसला उझैर बलोच. कधी काळी वॉर्डबॉय असणारा, बापाला मारल्याचा बदला घेण्यासाठी रेहमानच्या गँगमध्ये आलेला रेहमानचा भाऊ, लॅरीचा नवा सरदार. जोपर्यंत रेहमान डकेत जिवंत होता तोपर्यंत त्याच्या सावलीत राहिलेला उझैर प्रचंड शार्प होता. रेहमानची पॉलिटिकल ताकद त्यानं ओळखलेली. उझैरने त्याचाच फायदा करून घ्यायचं ठरवलं. त्यानं लॅरीमध्ये आपल्या अंडर असलेलं सगळं गुन्हेगारी नेटवर्क बाबा लाडलाकडे सोपवलं. पॉलिटिकल विंग आपला भाऊ जफर बलोच याला सांभाळायला लावली. जफरच्या माध्यमातून उझैरने राजकीय ताकद वाढवली. पीपल्स अमन कमिटी पाकिस्तान पीपल्स पार्टीला सपोर्ट करत होती, पण एका इलेक्शनला पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सपोर्टशिवाय फक्त आपल्या ताकदीवर लॅरीमधून आपला माणूस निवडून येऊ शकतो याचा अंदाज जफर आणि उझैरला आला आणि त्यांनी
राजकीय ताकदीला आपल्या इशाऱ्यावर झुकवायला सुरुवात केली। अर्थात हे कधी ना कधी अंगलट येणार होतंच आणि घडलं सुद्धा तसंच। पण ते घडायच्या आधी उझैर बलोच लियारीचा बेताज बादशाह झाला होता। बाबा लाडला सुद्धा क्रूर होता, त्यामुळे माणसं मरणं थांबत नव्हतं। उझैरच्या विरोधात कोणी डोकं वर काढत नव्हतं। मुळात उझैरनं तशी सिस्टीमच उभी केली होती। रहमानच्या काळात लियारीमध्ये अंमली पदार्थांना काही प्रमाणात बंदी होती। समजा एखाद्या तरुण पोरानं चोरी केली तर रहमानच्या माणसांकडून त्याच्या घरी दोनदा वॉर्निंग जायची। त्याच्या आई वडिलांना त्याला समजून सांगा असा इशारा दिला जायचा, पण तरी ऐकलं नाही तर पोराची बॉडी घरी यायची। पण उझैर वेगळा होता। त्यानं लियारीत आपले कमांडर तयार केले। हे कमांडर उझैर स्वतः हेरायचा आणि त्यांना एरिया वाटून द्यायचा। या कमांडरकडे मग गाडी यायची, 50 एक पोरं यायची। या कमांडरने काय करावं काय करू नये याचं कुठलंच बंधन नव्हतं। त्याच्या मनाला वाटेल तो धंदा करावा, अंमली पदार्थ विकावेत, वाटेल त्या माणसाकडून हप्ता घ्यावा, पण जो काही पैसा येईल त्यातले 25% उझैर बलोचला द्यायचेच। गद्दारीला जागा नाही। कोणी गद्दारी केली तर सांभाळून घ्यायला बाबा लाडला होताच। उझैर सुद्धा लियारीमध्येच राहायचा। त्याचा लियारी 4 मजली आलिशान महाल होता। सूट बूट घालणारा उझैर या महालात दरबार भरवायचा। सांगणारे सांगतात उझैर बसायचा, त्याच्या बाजूला एक पाण्याचा झरा होता, अर्थात खोटा, पण तो डेकोरेशनसाठी नव्हता। या झऱ्याच्या मागे उझैरची टॉर्चर रूम होती। तो माणसं गोळ्या मारून संपवायचा नाही, हाल हाल करून मारायचा। उझैरने जेव्हा पोलिसांकडे कबुली जबाब दिला होता तेव्हा त्यानं सांगितलेलं आपण 189 खून केलेत। उझैरचं नेटवर्क प्रचंड स्ट्रॉंग होतं, राजकीय ताकद मोठी होती, कारण सगळी लियारी त्याच्या पाठीमागे होती। लियारीमध्ये दहशत वाढवायला उझैरने लहान मुलांचा वापर केला। रहमानला लहान पोरांनी त्याच्या मर्जीशिवाय धंदा देणं मंजूर नव्हतं। उझैरचीच मर्जी होती की या पोरांनी त्याच्यासाठी काम करावं। या पोरांच्या हातात उझैरने बंदुका दिल्या, त्या आपल्यासाठीच काम करत राहतील याच्यासाठी त्यांना नशेचा नाद लावला। घरातून पोरांना पैसे मिळायचे नाहीत, उझैर त्यांना दिवसाला 500-1000 रुपये द्यायचा आणि हातात बंदूक देऊन जिथं सांगितलंय तिथं उभं राहा एवढंच काम सांगायचा। त्यानं सगळ्या लियारी भोवती आपला बंदोबस्त लावलेला। एक माणूस सुद्धा परवानगीशिवाय आत येऊ शकायचा नाही। आणि लियारीमधली लोक सांगतात लियारीमध्ये फक्त येणारे पावलं दिसतात, जातात ते जनाजे। पण लियारीला उझैर बलोचची आणखी एक बाजू माहीत होती, मसिहा। रहमानने लोकांचा पाठिंबा मिळवला होता, तो अर्थातच त्यांच्यासाठी कामं करून। उझैरने सुद्धा हाच पॅटर्न कायम ठेवला आणि ॲडव्हान्स लेवलला नेला। त्याने लियारीमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा बांधल्या। त्याचा काळ बघितलेली लोक सांगतात लियारीमध्ये जेवढ्या शाळा दिसत आहेत त्या सगळ्या उझैरमुळे। त्याने लियारी रिसोर्स सेंटर तयार केलं, जिथे पोरांना फुटबॉल बॉक्सिंग शिकवलं जायचं। लोकांच्या मदतीचे कार्यक्रम व्हायचे। जेव्हा लियारीमध्ये उझैर बलोचचं राज्य होतं तेव्हा लियारीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम नसायचे। लियारीमध्ये लाईट जायची नाही, कारण उझैरने पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून या गोष्टी करून घेतल्या होत्या। जर आमची मतं पाहिजे असतील तर आम्हाला सगळ्या सुविधा सुद्धा पाहिजेत, सुविधा नसतील तर मतं विसरायची। आमचा माणूस निवडून आणण्या इतकी ताकद आमच्यात आहे। यातूनच उझैरने थेट पाकिस्तान पीपल्स पार्टीला आव्हान दिलं। सत्तेचं वारं पाकिस्तान पीपल्स पार्टीपासून बाजूला जात आहे याचा अंदाज घेऊन त्यानं जर लियारीमधून बिलावल भुट्टो किंवा आसिफ अली झरदारी उभे राहणार असतील तरी त्यांच्या विरोधात मी उभा राहीन असं चॅलेंज सुद्धा दिलं। पण उझैर बऱ्यापैकी पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत जुळवून घेत होता, निदान 2012 पर्यंत तरी। उझैरने आपली ताकद वाढवायला आणखी काही मार्ग वापरले। त्याने लियारीच्या बाहेरच्या बलोची लोकांना आधार द्यायला सुरुवात केली। ते बलोच त्याने लियारीमध्ये आणले। सगळी लियारी बलोची लोकांच्या अंडर आली। आव्हान देणारं कोणी उरलं नव्हतं। उझैर लियारीचा सरदार झाला होता, पण उझैर शेर बलोच नव्हता। अर्थात त्याचे रूट्स बलोचिस्तानमध्ये होते। त्याला बलोच लोक मानायची। त्यांना आपल्या अंगाशी आल्यावर लियारी सोडून बलोचिस्तानमध्येच आसरा घेतला होता। पण लियारीमधली लोक जेव्हा बलोचिस्तानमधल्या आपल्या माणसांसाठी उझैर बलोचकडे मदत मागायला जायचे तेव्हा उझैर उत्तर द्यायचा, मी लियारीचा सरदार आहे, बलोचिस्तानचा नाही। त्याची आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीची जोडी या अटीवर पक्की होती की उझैर लियारीमध्ये स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणाऱ्यांना फार काळ टिकू देणार नाही। पीपल्स अमन कमिटीचा उद्देश एकसंध पाकिस्तान कायम ठेवण्यावर आहे हे उझैरने पटवून दिलं होतं। यामुळे त्याला फक्त राजकीय फायदा झाला नाही तर त्याच्या मागे पाकिस्तानी आर्मी सुद्धा उभी राहिली। अर्थात सुमडीत सरकारला आव्हान देणारे एक सत्ता केंद्र कायम ठेवून। आपल्या 4 मजल्यांच्या महालात प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये पोहणारा, कायम भारी कपडे घालणारा, प्रत्येक पॉलिटिकल इव्हेंटला हमखास हजर असणाऱ्या उझैर बलोचची अमर्याद दहशत होती। होल्ड होता पण कायम राहिला नाही। उझैर बलोचचं नेटवर्क तुटलं
कारणीभूत ठरली दोन माणसं, अर्शद पप्पू आणि बाबा लाडला. एक उझैरचा कट्टर दुश्मन आणि दुसरा उझैरचा खास. झालं असं होतं की अर्शद जेलमध्ये असतानाच त्यानं उझैर आणि बाबा लाडलामध्ये भांडणं होतील याची आखणी केली होती. माणसं पेरून त्यानं बाबाला भडकवायला सुरुवात केली आणि ठिणगी पडली. बाबा लाडलाचं म्हणणं होतं की पीपल्स समन कमिटीने पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबतच कायम राहिलं पाहिजे, तर उझैरचं म्हणणं होतं सत्ता पलटेल, दुसऱ्या पक्षांचा अंदाज घेतला पाहिजे. जफर बलोच हा लियारी ते बिलावल हाऊस दोन्हीकडे मध्यस्थी म्हणून भूमिका बजावत होता, पण बाबा आणि उझैरच्या भांडणात मात्र जफरची मध्यस्थी फार कामी आली नाही. त्या जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्शद पप्पूने उझैरच्या एरियांवर ताबा मारायला सुरुवात केली. उझैरचे कमांडर तो आपल्या गळ्याला लावायचा आणि त्याची ताकद कमी करायचा. साहजिकच उझैरच्या डोक्यातला राग वाढत चालला होता. अशातच आला 2013चा मार्च महिना. एका पोलिसाने उझैर बलोचला ऑफर दिली, मला 25 लाख दे, तुला अर्शद पप्पूचं लोकेशन देतो. उझैर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. अर्शद तेव्हा कराचीचा सगळ्यात श्रीमंत भाग समजल्या जाणाऱ्या डिफेन्स एरियामध्ये एका पार्टीत होता. उझैर बलोचची पोरं पोलिसांचे कपडे घालून तिथं पोचली आणि त्यांनी अर्शद पप्पू आणि त्याचा भाऊ यासिर यांना उचललं. तिथून त्यांना लॅरीच्या ब्रोही चौकात आणण्यात आलं आणि मग सुरू झाला एक रक्तरंजित खेळ. अर्शद पप्पू आणि त्याच्या भावाला उझैरच्या माणसांनी प्रचंड मारलं. काही जण सांगतात उझैर आणि बाबा लाडला सुद्धा मारहाण करण्यात सहभागी होते. बराच वेळ मारहाण झाली आणि त्यानंतर दोन घटना घडल्या. अर्शद पप्पू आणि त्याच्या भावाचा मृतदेह काही लोकांना कचरा पेटीजवळ पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली. पोलिसांसाठी सुद्धा लियारीमध्ये घुसणं सोपं नव्हतं, तरीही पोलीस आले. माहिती मिळालेल्या ठिकाणी पोचले, पण तिथं एकही बॉडी नव्हती. विशेष म्हणजे या दोघांना एकही गोळी मारण्यात आली नव्हती. त्यांना मरेपर्यंत मारहाण केली होती, प्रचंड टॉर्चर केलं आणि मग घडली होती दुसरी घटना, व्हायरल झालेला एक व्हिडिओ. बॉडी पोलिसांच्या हाती लागण्याआधीच उझैर बलोचच्या माणसांनी त्या गायब केल्या. त्यानंतर त्यांचे हात, पाय आणि डोकं धडापासून वेगळं करण्यात आलं. मग अर्शद पप्पूचं मुंडकं हा फुटबॉल बनला आणि ब्रोही चौकात फुटबॉल मॅच रंगली. याचा व्हिडिओ काढून सगळीकडे पसरवण्यात आला, ज्यात दुःख एकाच्याही चेहऱ्यावर नव्हतं. होता तो फक्त आनंद आणि नीचपणा. पण उझैर आणि त्याची पोरं एवढ्यावरच थांबलेली नव्हती. त्यांनी अर्शदची बॉडी तोडायच्या आधी एका गाढव गाडीमध्ये टाकली आणि ती गाढव गाडी सगळ्या लॅरीमध्ये फिरवली. लॅरीने पुन्हा एकदा भीती अनुभवली. 2013मध्ये झालेल्या अर्शद पप्पूच्या मृत्यूच्या वर्षभर आधी लॅरीमध्ये गोळ्यांचा आवाज घुमला होता. पहिलं कारण होतं उफाळलेल्या गँगवॉर. अर्शद पप्पू आणि उझैर बलोच मधला संघर्ष टिपेला पोहोचला होता. लॅरीमध्ये सतत गोळीबार व्हायचा. बारकी पोरं हातात AK-47 आणि MK3 वागवत होती. स्थानिक लोकांचं राहणं मुश्किल झालं होतं. त्यात दुसरा विषय होता, इथं तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं येणं वाढलं होतं. आणि अशातच 2012मध्ये सरकारने ऑपरेशन लॅरीची घोषणा केली. जबाबदारी होती अर्थात SP चौधरी असलमवर. लॅरीतले गँगस्टर ज्या एकमेव माणसाला घाबरायचे, तो माणूस, ज्यानं रेहमान डकेतला संपवलं, तो माणूस. पण एका रात्री ते ऑपरेशन ठरलं. दुसऱ्या दिवशी लॅरी टास्क फोर्स लॅरीमध्ये घुसला. दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली, पण उझैर बलोचच्या माणसांनी दाद लागू दिली नाही. उझैरच्या घरात रेड पडली तेव्हा घरात तो नव्हताच, पण पोलीस त्याच्या किल्ल्यात शिरूच शकले नाहीत. प्रचंड गोळीबार झाला. उझैरच्या टोळीतली माणसं मेली 0, पोलीस मेले 5. त्यात लॅरीमधली लोकंसुद्धा उझैरच्या बाजूने रस्त्यावर उतरली. त्यांनी पोलिसांच्या विरोधात आंदोलन केलं, दगडफेक केली. उझैरला वाचवायचा एकूण एक प्रयत्न केला. साहजिक वातावरण तापलं. 4 मेला ऑपरेशन 48 तासांसाठी थांबवावं लागलं. चौधरी असलमचा पोलीस बंदोबस्त तगडा होता. त्याने लॅरीची लाईट, पाणी सगळं बंद केलं. मदतीचा कण सुद्धा आज जाऊ दिला नव्हता. पण तरी लॅरी माघार घेत नव्हती. पोलिसांवर गोळीबार सुरूच होता. नेमके त्यावेळी इलेक्शन्स तोंडावर होते. लॅरी पाकिस्तान जिंकण्यासाठी महत्त्वाची होती आणि हीच संधी नवाज शरीफ यांनी हेरली. त्यांचे नेते उझैर बलोचच्या भेटीला गेले, बलोचला दिलासा दिला आणि ऑपरेशन अचानक थांबवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की आम्ही गँगस्टर्सला गुडघ्यावर आणणार होतोच, पण बऱ्याच अडचणी आल्या. पण अशी चर्चा झाली की मुळात हे ऑपरेशनच नकली होतं. या ऑपरेशनमधून लॅरीची गुन्हेगारी संपवायची नव्हती, तर फक्त उझैर बलोचला बाजूला करून दुसऱ्या गँगला पुढे आणायचं होतं. कारण तरी चौधरी असलम पांढरा सलवार कुर्ता घालून मैदानात उतरला असला तरी हे एका रात्रीत प्लॅन करून घुसण्याचं ऑपरेशन नव्हतंच. त्यात हे ऑपरेशन सुरू करण्यामागे तालिबान्यांना रोखणं हा सुद्धा उद्देश होता. पाकिस्तानने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ला करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कोर पाकिस्तानमध्ये एंट्री मारली आणि लोकेशन ठरवलं
लॅरी. एकतर इथं हवाई हल्ला शक्य नव्हता आणि आत घुसून कारवाई करणं त्याहून अशक्य होतं. साहजिकच ऑपरेशन लॅरी अचानक थांबलं. पण यातून दोन गोष्टी घडल्या. पहिली, उझैर बलोच आणि टीटीपीची लोक या दोघांना ढील मिळाली आणि दुसरी, नवाज शरीफ यांच्या सत्तेचा मार्ग सोपा झाला. पोलिसांचं खच्ची झालेलं ऑपरेशन, अर्शद पप्पूचा मृत्यू यामुळे उझैरचं एक हाती वर्चस्व तयार झालं. पण अशात बाबा लाडला सोबत असलेली धुसफूस मात्र वाढली. दोघं वेगळे झाले, माणसं फुटली. पण विषय फक्त रागापुरता राहिला नाही. बाबा लाडला एक फुटबॉल मॅच बघायला लॅरीच्या स्टेडियममध्ये गेला होता. तिथे उझैर बलोचच्या माणसांनी स्फोट घडवून आणला. 8 लोक मेली. बाबा लाडला वाचला. 2013 मध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ऑपरेशन कराचीचे आदेश दिले. त्यांनी यावेळी पाकिस्तानी रेंजर्सला लॅरीमध्ये उतरवलं. मागच्या वर्षीच्या ऑपरेशनमध्ये रेंजर्स नव्हते, कारण उझैर बलोचने आर्मीला शब्द दिला होता, स्वतंत्र बलोचिस्तानसाठी लढणाऱ्यांना लॅरीमध्ये थांबू सुद्धा देणार नाही. पण शरीफ सरकारच्या काळात आर्मीने उझैरचा शब्द विचारात घेतला नाही. PPP सुद्धा सोबत नव्हती. ऑपरेशन पूर्ण जोर लावून करण्यात आलं. बाबा लाडला, उझैर बलोच दोघंही फरार झाले. 2017 पर्यंत लॅरीमधला क्राईम कंट्रोलमध्ये आणला गेला. बाबा लाडलाचा पाकिस्तानी रेंजर्सने एन्काउंटर केला. मग उझैर बलोचचं काय? तर उझैर बलोचचा एक वेगळाच पिक्चर सुरू होता. त्याचं कनेक्शन लागलं थेट भारतापर्यंत. जून 2014 मध्ये उझैर बलोचच्या विरोधात सिंध सरकारने वॉरंट काढलं. त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस सुद्धा लावलं. उझैर बलोच फरार झाला. आधी बलोचिस्तानला गेला, तिथून मस्कत आणि 2015 मध्ये दुबई. पण दुबई एअरपोर्टवरच त्याला इंटरपोलकडून अटक झाली. त्याला पाकिस्तानात आणण्यात आलं. कोर्टात केस उभी राहिली, चौकशी सुद्धा सुरू झाली. 2016 मध्ये उझैरला मिलिटरी कस्टडीमध्ये सोपवण्यात आलं. अर्थात हे सुद्धा अत्यंत नाट्यमयरित्या. तपासात उझैर बलोचचे एका इराणी गुप्तहेरासोबत चांगले कनेक्शन्स असल्याचं पुढे आलं. पाकिस्तानच्या सैन्य दलाशी निगडीत माहिती उझैर इराणला पुरवत होता. साहजिकच त्याच्यावर गद्दारीचा शिक्का बसला. उझैरची ट्रायल सुरू असतानाच भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने मृत्यूदंड सुनावला. जाधव यांना पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानमधून ताब्यात घेतलं. पाकिस्तानचा दावा आहे की जाधव हे भारताचे गुप्तहेर आहेत. ते रॉसाठी काम करत असताना बलुचिस्तानमध्ये आले. तर भारताचं म्हणणं आहे की इराणमध्ये बिझनेस करणाऱ्या जाधव यांना किडनॅप करून बलुचिस्तानला नेण्यात आलं आणि मग त्यांना अटक केली. त्यांना मृत्यूदंड सुनावल्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू होता. अशातच उझैर बलोचने आपल्या कबुली जबाबात कुलभूषण जाधव यांना आपण भेटलो होतो असं सांगितल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर इराण मार्गे बलुचिस्तानमध्ये एंट्री करण्यासाठी उझैर बलोचनेच त्यांना मदत केली. उझैर बलोच रॉशी कनेक्टेड होता अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण त्यात सिद्ध काही झालं नाही किंवा पुढे सुद्धा काही बातम्या आल्या नाहीत. उझैरचं इराण कनेक्शन सुद्धा कधीच चर्चेत आलं नाही. त्याला एप्रिल 2020 मध्ये 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. उझैर बलोच जेलमध्ये गेला. बाहेर यायचे मार्ग जवळपास संपले आणि उझैर बलोचचा चॅप्टर क्लोज झाला, तात्पुरता का होईना. उझैर बलोचच्या आत अर्शद पप्पू आणि बाबा लाडला संपले. एका दहशतवादी हल्ल्यात चौधरी असलम सुद्धा गेला. मग उरलं कोण? तर लॅरी, ज्याच्यामुळे मेन पिक्चरमध्ये आली, त्या रेहमान डकेतची फॅमिली. रेहमानला 3 बायका, त्यातल्या दुसऱ्या बायकोला 4 पोरं, त्यातला एक सरबान. लहानपणापासून लॅरीच्या गुन्हेगारीत ॲक्टिव्ह. पण तो जेव्हा ॲक्टिव्ह झाला तेव्हा तो जहानाबादला गेला आणि रेहमानच्या विरोधात काम करणाऱ्या गँगमध्ये सामील झाला. पण तिथं फार काळ टिकला नाही. तो पुन्हा लॅरीत आला. कमी वयातच दरोडा, किडनॅपिंग, तस्करी यामध्ये त्याची एंट्री झाली. एका मुलावर अत्याचार करण्याच्या प्रकरणात सरबान बलोच हे नाव प्रचंड गाजलं. 2021 मध्ये तस्करीच्या आरोपात त्याला अटक सुद्धा झाली होती. त्यानं आपला स्वतःचा अड्डा बनवला होता, पोरं जमा केली होती. खंडणी दिली नाही म्हणून माणसांना मारणं त्याच्यासाठी प्रचंड साधी गोष्ट होती. त्यांना घाबरवण्यासाठी हा खोट्या कबरी खोदायचा आणि त्यामध्ये त्यांना गाडायचा. बाईक चोरी करायला नाही म्हणला म्हणून याने एका माणसाचा खून केला होता. हा असाच सुटला तर लॅरीमध्ये नवीन गँग तयार होईल याचा अंदाज पोलिसांना आला. याच्यावर कंट्रोल करायला तसं कोणीच नव्हतं. याची आई सुद्धा रेहमानच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातल्या एका बड्या बिल्डरशी लग्न करून सेटल झाली होती. त्यामुळं याचा निकाल पोलिसांनाच लावायचा होता. मार्च 2024 मध्ये सरबान बलोचचा एन्काउंटर झाला, सेम बापासारखाच. पण अजूनही लॅरीमधली गुन्हेगारी संपलेली नाही. इथं जुने गँगस्टर्स संपले असले तरी नवीन आलेत. रेहमान डकेत मेल्यानंतर काय झालं या प्रश्नाचं हे उत्तर. लॅरीचा चिल चौक, ब्रोही चौक, बारक्या गल्ल्या, मोठे रस्ते, मैदानं, गच्च्या आणि माणसं यांनी फक्त एकच गोष्ट अनुभवली हे दाखवून देणारं. ती गोष्ट अर्थातच दहशत.